नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या लोकसभेचं वारं मोठ्या प्रमाणामध्ये वाहू लागलेलं आहे. सर्वच पक्ष युत्या आघाड्यावरती आपला कोणत्या प्रकारचा पक्षधर्म किंवा युती धर्म न पाळता मला जास्तीत जास्त तिकीट कशा पद्धतीने मिळतील याकडे सर्वत्र स्पर्धा चालू आहे आणि तेच गेल्या 2-3 दिवसामध्ये आपणाला सर्वांस पाहावयास मिळते. त्याचं कारण असं की महायुतीमध्ये किंवा महाआघाडीमध्ये अर्थातच इंडिया आघाडीमध्ये ज्यांना कोणाला तिकीटं मिळाली नाहीत किंवा ज्यांचं कोणाचं तिकीट कापलं गेलं त्यांनी लगेच वंचित असेल किंवा इतर अपक्ष असेल अनेक प्लॅटफॉर्म तयार ठेवले. अगदी सांगायचं झालं तर जळगावचे सद्यस्थितीचे खासदार त्या ठिकाणचे उन्मेष पाटील यांना तिकीट न मिळाल्यानंतर त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या मशाल हातात घेण्याचं काम केलं आणि आज त्या ठिकाणी त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे. दुसऱ्या बाजूला मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे यांनी सुद्धा वंचितच्या माध्यमातून उमेदवारी पुण्यामध्ये मिळवलेली आहे. त्याचबरोबर शिरूरमध्ये मंगलदास आप्पा बांदल जे की पलवान क्षेत्रामधील मोठं नाव आहे. राज ठाकरे यांचा सुद्धा त्यांच्यावरती मोठा हात राहिलेला आहे. अजित पवार यांचा सुद्धा मोठा हात राहिला होता, परंतु पक्षातील उमेदवारीसाठीची चणचण त्यांना उमेदवार होण्यापासून वंचित ठेवत होती. त्यामुळे त्यांनी वंचित हातामध्ये घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी उमेदवारी मिळवलेली आहे. खऱ्या अर्थाने सर्व बघत असता महाराष्ट्र नवनिर्माण सेना या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठे हा प्रश्न सर्वांना पडतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इंजिन वार्डातून खऱ्या अर्थानं इलेक्शनच्या रेल्वेच्या रोडावरती कधी धावणार हा प्रश्न निर्माण होतोय. खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं इतर राजकीय पक्ष राजकीय डाव आखत असतात, राजकीय डावातून डाव प्रति डाव या पद्धतीनं ती कुस्ती खेळण्याचं काम करतात आणि त्या कुस्तीमध्ये एक दुसऱ्याला धोबीपछाड देत असतो. अशा पद्धतीचा धोबीपछाडाचा डाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जमत नाही का, अशाच पद्धतीचा काहीसा प्रश्न मला माझ्यासारख्याला पडतो आणि त्याचं कारणही तसंच आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अगदी इन्स्टाच्या रील्सवरती सुद्धा तुम्ही आम्ही गाणं ऐकलं असेल की कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी. त्याचप्रमाणे मला म्हणावंसं वाटतं मनसेची माणसं साधी भोळी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षामध्ये जे कोणी जिल्हाध्यक्ष आहेत, नेते आहेत, सरचिटणीस आहेत, अगदी उपनेते असतील, यांच्याकडे कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नव्हती. त्यांना राज ठाकरेंनी एक चांगल्या प्रकारचा राजकीय आकार दिला, आधार दिला आणि नेतृत्व फुलवलं. मग ते मनसेचे ठाणेचे अविनाश जाधव असतील, मनसेचे आमदार राजूदादा पाटील असतील, नुकतेच गेलेले वसंत मोरे असतील, गजानन काळे असतील, संदीप देशपांडे असतील, अगदी अनेक अशी नावं घेता येतील. यांना कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नव्हती आणि राज ठाकरे यांचाही स्वभाव राहिलेला आहे की राजकारणाला कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रत्येक वेळेस राजकारणाच्याच दृष्टीतून बघणं हे राज ठाकरे यांना जमत नाही आणि त्यामुळंच ते विचार करताना अगदी ठोक विचार करतात. स्पष्ट भूमिका मांडणारा नेता म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं आणि कदाचित त्यांचेच संस्कार त्यांच्या नेत्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये झिरपत असलेले आपल्या सर्वांस पाहावयास मिळतात. एखाद्या वेळेस एखादी निवडणूक लागली असता त्या निवडणुकीला जिंकण्यासाठी अगदी त्या उमेदवाराचं काम हे गरजेची गोष्ट आहेच. अगदी बेसिक लेवलला त्या उमेदवाराचं काम, त्या उमेदवाराचा जनसंपर्क ह्या गोष्टी आणि त्याचबरोबर आर्थिक रसद ह्या गोष्टी त्या ठिकाणी अगदी चांगल्या पद्धतीनं विचार केला जातो. परंतु याच्या पद्धतीनंच काही राजकीय डाव प्रतिडाव असतात, राजकीय खेळे असतात, गनिमी काव्य असतात. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा पद्धतीच्या गनिमी काव्या कधीही खेळताना फारशी दिसत नाही आणि त्याचं कारणही तसंच की त्या पद्धतीचा मुरलेला नेत्यांचा जो काही केडर आहे तो केडर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तयार झालेला नाही. राज ठाकरे नेहमी आपल्या सभेतून मेळाव्यातून सांगत असतात की माझा कार्यकर्ता हा भाबडा आहे, माझा कार्यकर्ता हा भावुक आहे आणि भावुक आणि भाबडा कार्यकर्ता असण्यामागे काही कारण असतात आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठं कारण म्हणजे कोणत्याही प्रकारचे राजकीय पार्श्वभूमी नसणं. अगदी तुम्ही बघू शकता की सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन जो काही नेता असतो त्या नेत्याच्या घरामध्ये त्या पद्धतीचं बाळकडू पाजले जातात आणि त्या बाळकडूतून उपजतच तो नेता घडलेला असतो आणि त्यामध्ये त्याला काही राजकीय सेन्स आलेला असतो किंवा राजकीय पद्धतीने त्याला डाव प्रतिडाव टाकणं जमत असतं. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जे काही पदाधिकारी आहेत अगदी शून्यातून वर आलेले, अगदी राज ठाकरे यांच्या खुर्चीला खुर्ची लावून जे सभेला मेळाव्याला बसतात त्यांच्या मागे कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नाही. अगदी झोपडपट्टीमधील सुद्धा मुलाला नेते बनवण्याची किमी राज ठाकरे यांच्याकडे आहे आणि त्यामुळंच अगदी रात्रीच्या 12 वाजता सुद्धा महाराष्ट्र सैनिक
अगदी नाक्यावरती, रस्त्यावरती, गल्लोगल्ली फिरून तो काम करतो, अहोरात्र महाराष्ट्राची, मराठी जनतेची सेवा करतो. परंतु ज्यावेळेस निवडणुकीचा डाव टाकण्याची वेळ येते, बेरीज किंवा वजाबाकीचं ज्यावेळेस राजकारण करण्याची वेळ होते, त्यावेळेस मात्र महाराष्ट्र सैनिक मागं पडतो. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की मनसेची माणसं ही साधी बोळी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची माणसं जी आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचा जो केडर आहे, तो केडर त्या पद्धतीची राजकीय परिपक्वता, जी पॉलिटिकल मॅच्युरिटी लागते, ती पॉलिटिकल मॅच्युरिटी अजूनही त्यांच्याकडे तोतास आलेली नाही. ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी गेल्या 25-30 वर्षामध्ये स्वर्गीय हिंदुराज्य सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं राजकारण पाहिलं, अनेक नेत्यांच्या कुशीमध्ये राजसाहेब वाढले, त्या पद्धतीचं नेतृत्व तयार झालं. परंतु त्यांच्या मागची जी पिढी आहे, 2006, 7, 8च्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा घेऊन अगदी मिसरूनही न फुटलेली पिढी राज ठाकरे यांच्या सोबत आली. आणि त्यामधील काही जी कट्टर आहेत, राजनिष्ठ पिढी आहेत, अगदी संदीप देशपांडे असतील, अविनाश जाधव असतील, गजानन काळे असतील, पंढरपूरचे दिलीप बापू धोत्रे असतील, याने ठरवलेलं आहे की शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला राजसाहेबांसोबत राहायचं आहे. पैसा असेल, संपत्ती असेल, सत्ता असेल, या कोणत्याही गोष्टीला न बघता अगदी घोड्याला ज्या पद्धतीनं झापड लावली जाते, त्या पद्धतीनं राजसाहेब ठाकरे यांच्याच मागं आपणास राहायचं आहे. कारण राज ठाकरे यांनी जे आपणास अडचणीच्या काळामध्ये दिलेला आहे, तो कोणताही नेता देऊ शकला नव्हता, हे या कार्यकर्त्यांना माहिती आहे. अविनाश जाधव सारखा झोपडपट्टीतून आलेला कार्यकर्ता, त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेता बनवणं, ठाणेसारख्या जिल्ह्याची जबाबदारी देणं, हे राज ठाकरेच देऊ शकतात. आणि त्यामुळं हे कार्यकर्ते निष्ठावंत आहेत, हे कार्यकर्ते आपल्या पक्षाशी, नेत्याशी लॉयल आहेत. परंतु या कार्यकर्त्यांना ज्या दिवशी राजकीय धोबीपछाड जमेल, ज्या दिवशी तुल्यबळ मैदानामध्ये कुस्ती कशी जिंकायची, कुस्तीमध्ये शक्तीपेक्षा युक्तीचा कशा अर्थानं, खऱ्या अर्थानं संगम साधून आणायचा, छत्रपती शिवराय आणि जगद्गुरू संत तुकोबाराय यांच्यामध्ये शक्ती आणि युक्तीचा जो संगम झाला, शक्ती आणि भक्तीचा जो संगम झाला, आणि त्या शक्ती आणि भक्तीच्या संगमामधूनच शिवछत्रपतींचं स्वराज्य निर्माण झालं. ज्या दिवशी राजकीय प्रतिडाव टाकण्याची गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना जमेल, त्याच दिवशी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इंजिन रेल्वेच्या यार्डातून, रेल्वेच्या रुळावरती तर धावेलच धावेल, परंतु रेल्वेचं जे काही कोळशावरचं इंजिन होतं, ते वंदे भारत एक्सप्रेसचं रूप घेतल्याशिवाय राहणार नाही, इतकं मात्र आज नक्कीच सत्य आहे. परंतु आजच्या घडीला म्हणावं लागेल की मनसेची माणसं साधी भोळी, मनसेची माणसं साधी भोळी. धन्यवाद.